नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात सध्या जोरदार पावसाने झोडपून काढला आहे। काल किनवट तालुक्यातील अपरापेठ गोंड जेवली परिसरात मुसळधार पाऊस झाला आणि याच पावसामुळे तेथील नद्या नाले दुथडी भरून वाहत होते। अशाच परिस्थितीत गोंड जेवली पुलावरनं दुचाकीवरनं जात असताना प्रवीण विटापूर नावाचा एक तरुण पुराच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला। पाण्याचा प्रचंड वेग आणि त्यात एक तरुण आपल्या दुचाकीसह उडला जातोय। हा क्षण किती भीतीदायक असेल याची कल्पनाच करवत नाही। मात्र म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी। प्रवीणच्या बाबतीतही असंच काही घडलंय। पाण्याच्या प्रवाहात वाहत असताना त्याला एका झाडाच्या फांदीचा आधार मिळाला। मृत्यूच्या दाढेतून त्याने मोठ्या हिमतीने स्वतःला त्या फांदीला पकडून ठेवले आणि अखेर त्याचा जीव वाचला। ही घटना घडल्यानंतर तातडीने स्थानिक ग्रामस्थ मदतीला धावलेत। प्रवीणला सुरक्षित बाहेर काढल्यानंतर सकाळी ग्रामस्थांनी वाहून गेलेल्या त्याच्या दुचाकीचा शोध सुरू केला। अथक प्रयत्नानंतर पुराच्या पाण्यातून ती दुचाकी अखेर शोधून बाहेर काढण्यात त्यांना यश मिळाले। ही घटना पुन्हा एकदा पावसाळ्यात नदी नाले ओलांडताना घ्यायची काळजी अधोरेखित करते। थोडीशी निष्काळजीपणाही जीवावर बेतू शकते। सुदैवाने प्रवीण विटापूर यांचा जीव वाचला, परंतु यामुळे प्रशासनाने अशा धोकादायक पुलांवर आणि मार्गांवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे।